हाय फ्रेंड, नमस्कार. मातृत्व रहस्य गर्भधारणेचे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. मी आज माझ्याबद्दलची तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. आज माझं वय 35. जेव्हा मी कन्झ्यूम केलं तेव्हा माझं एज साधारण 34 असेल. मलासुद्धा पिरियडमध्ये खूप सारं ब्लडिंग पेनिंग होतं. अक्षरशः मी 5 दिवस झोपून असते. आत्तासुद्धा माझी तीच स्थिती आहे. लग्नाआधी तर मला माहीत नव्हतं हे कशामुळं दुखतं, का दुखतं. तेव्हा मी गोळी पण नव्हते खात, पण व्हायचं ते मला सहन. तेवढे मी दिवस हे करायचे. पण लग्न झाल्यावरती मला त्याचा फारच त्रास व्हायला लागला. नंतर जेव्हा माझं पहिलं मिसकॅरेज झालं तेव्हा डॉक्टरांनी सोनोग्राफी केली. तेव्हा मला कळलं की मला फायब्रॉइड आहे आणि एंडोमेट्रोसिसचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की माझं त्याच्यामुळं मिसकॅरेज झाले. मग तिथनं आम्ही ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली ऑलोपॅथिकची. आम्ही ट्रीटमेंट वगैरे सगळी कंप्लीट केली. त्याच्यानंतर काही कन्झ्यूम झालं नाही. परत डॉक्टरांनी पुढची ट्रीटमेंट चालू ठेवली. ठीक आहे, परत कन्झ्यूम झालं नाही. मग आता नेहमी लोकांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही डॉक्टर चेंज केला. डॉक्टरांकडे आलो. त्या डॉक्टरांनी पहिल्या डॉक्टरांचं सगळं चुकीचं सांगितलं आणि ते म्हणजे तुम्ही हे करून बघा आणि फायब्रॉइडची वगैरे काढायची वगैरे काही गरज नाही, तुम्ही प्रेग्नन्सी ठेवू शकता. मग आम्ही त्यांची ट्रीटमेंट घेतली. तिथं पण 2-3 म्हणजे कंप्लीट केली. 2-3-4 महिने असे. तिथंसुद्धा काही कन्झ्यूम झालं नाही. माझी प्रेग्नन्सीच नंतर राहिली नाही. मग आम्ही तो डॉक्टर सोडून दिला. परत दुसऱ्या एका होमिओपॅथिक डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली. तिथंसुद्धा सेम कंडिशन. म्हणले काही प्रॉब्लेम नाही आहे, फायब्रॉइड असलं तरी तुमची प्रेग्नन्सी राहू शकते. ठीक आहे. मग असं जरा मनाला चैतन्य वाटलं की ह्या बाबतीला आपल्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, आपली प्रेग्नन्सी राहू शकते. मग त्या डॉक्टरांनी सांगितली तशी मी माझी पूर्ण ट्रीटमेंट घेतली. पण ॲज युजल तिथंही माझी डॉक्टरांची पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट केली, पण प्रेग्नन्सी काही राहिली नाही. झालं याच्यामध्ये वर्ष वगैरे गेले असेल. त्याच्यानंतर आमचे एक फॅमिली डॉक्टर होते आयुर्वेदिक. ते म्हणले तुम्ही पंचकर्म करा, पंचकर्माचा खूप छान रिझल्ट असतो प्रेग्नन्सी राहण्यासाठी. म्हणलं ठीक आहे चला आता ह्या डॉक्टरांचं पण. मग आम्ही पूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, पंचकर्म केलं. पंचकर्म करत असताना गोळ्यासुद्धा होत्या त्यांनी दिलेल्या प्रेग्नन्सी राहण्यासाठी आणि पेन करत होतं पिरियडच्या काळात. ते पेनिंग थांबवण्यासाठी फायब्रॉइडसाठी औषधंसुद्धा चालू होती. तशी आम्ही पूर्ण ती आयुर्वेदिक ट्रीटमेंट कंप्लीट केली. डॉक्टर म्हणले आता तुम्ही चान्स घेऊ शकता. आणि तेव्हाही तसंच झालं. आम्हाला निराशा आली. पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट झाली आणि जेव्हा 2 महिने झाले 3 महिने झाले तरी माझी काही प्रेग्नन्सी राहिली नाही. अशातच नंतर मग आम्ही कुठल्याच डॉक्टरांकडे गेलो नाही, स्किप केले डॉक्टर ट्रीटमेंट सगळं. पण माझी प्रेग्नन्सी काही राहिली नाही. त्याच्यानंतर काही दिवसांनी आम्ही परत एकदा असंच कोणीतरी सांगितलं. कसं असतं ना, सगळीकडं लोक सांगत असतात नाही तू ह्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घे, तिला पण होत नव्हतं, लगेच झालं, तुला पण होईल. मग असंच परत मग एवढ्या 1 वर्षाला सर आम्ही कुठली ट्रीटमेंट घेतली नाही. त्याच्यानंतर परत मी तिसरी ट्रीटमेंट घेतली. ती ऑलोपॅथिकच होती. तिथे त्या डॉक्टरांनी वेगळाच पराक्रम करून ठेवला. जेव्हा आपली पिरियड असतात त्याच्यानंतर आपलं जे बीजाशय असतं, म्हणजे बीजाशय म्हणून अंडे असे बाहेर पडतात, तर ते माझ्या बॉडीमध्ये ते तयार होत होते. तरी डॉक्टरांनी मला त्या टॅबलेट दिल्या अंडे तयार होण्याची. ठीक आहे झालं. आपल्याला तर काही ते मेडिकलचं काही समजतच नाही, कारण आपल्याला त्याच्याशी काही संबंध नसतो. पण जेव्हा मी झाली पूर्ण ट्रीटमेंट घेतली, सगळं झालं आणि मग गेले त्यांच्याकडं, सोनोग्राफी केली. त्याच्यामध्ये म्हणजे जे माझे रेग्युलर म्हणजे माझ्या जे अंडाशय तयार व्हायला लागतात प्रेग्नन्सी राहण्यासाठी, ते नॅचरली पण झाले आणि गोळ्यांमुळे दुसरे पण तयार झाले. तर डॉक्टर असे बोलत होते. तर म्हणे तुम्हाला आता मी तुम्हाला ॲड्रेस देतो, त्या डॉक्टरांकडे जा तुम्ही आणि तिथं ते सांगतील ती ट्रीटमेंट कंप्लीट करा, क्लीन होऊन जाईल नंतर. मला तर एकदम चक्रावल्यासारखं झालं. अरे हा काय तमाशा चालू आहे आपल्याकडं. हे म्हणतात असं झालं ते तसं झालं. आपल्याला तर काही त्यातलं कळत नाही. फक्त जे डॉक्टर सांगतात ते आपण करत राहतो.
आम्ही त्या डॉक्टरांनी सांगितलं, ह्या डॉक्टरांकडे आम्ही तिकडे गेलो नाही. आणि त्याच्यानंतर मी पूर्णपणे डॉक्टर बंद केले. कारण पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी हे जेव्हा आपण डॉक्टरांचं जेव्हा मेडिकल आपली ट्रीटमेंट चालू असते तेव्हा खूप सारा पैसा खर्च होतो. त्याच्यामुळं दुसरी गोष्ट म्हणजे घरातनं पण थोडं प्रेशर असतं आणि बाळ होत नाही. आपण तरी बोलून दाखवू शकतो लेडी, पण बाहेरचं वातावरण लोक पण खूप टॉर्चर करत असतात. जो मुलगा असतो तो पण काही झालं एक दीड वर्ष असेल तर काही नाही, पण 1-2-3 वर्ष झालं तरी असंच असेल तर मग तो पण थोडा, आणि छोट्या छोट्या गोष्टीवर नसतं आपल्याला ओरडायला सुरुवात करतो. आणि मग ते खूप पैसा खर्च होत होता. हा सगळेजण असे बोलतात. मग मी ठरवलं ट्रीटमेंटच घ्यायची नाही डॉक्टरांची, काय होईल ते होईल, सगळं नशिबावरती सोडून दिलं. मी कुठलीही ट्रीटमेंट घेतली नाही, काही घेतली नाही, काहीच घेतली नाही. थोडे दिवस गेले आणि कोरोनाचा काळ होता, त्याच्यामुळे काय पूर्ण फ्री, खूप सारा टाईम. मग आता एवढ्या रिकाम्या टाईममध्ये काय करायचं, मग असेच यूट्यूबवरती व्हिडिओ बघ, इंस्टावरती व्हिडिओ बघ. त्यात मग मी थोडीशी माहिती घेतली. कारण मला माझी एक चुलती बोललेली की तू शिवलिंगी बीज खा, त्यांनी प्रेग्नन्सी राहते. आता आम्ही म्हणजे माझे पप्पा शेतकरी, त्याच्यामुळं मला माहिती ते ऊसावरती असतं ते शिवलिंगी बीज. मी म्हणलं जाऊ दे, ते तर काय तिथनं गोळा करून आणायचे, त्याला पैसे पण नाही लागत, आम्ही आणन आणि खाऊन टाकन, एवढं काय. पण म्हणलं किती खायचं, कधी खायचं. मग तेव्हा मी ते यूट्यूबवरती बघण्यासाठी की शिवलिंगी बीज किती प्रमाणात खायचं, किती दिवस खायचं, ते बघण्यासाठी एक व्हिडिओ पाहिला. तर मग एक व्हिडिओ पाहिल्यामुळं